आज मी बनवणार आहे साबुदाणा पापड. एकदम साधी सोपी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी इडलीचं भांडं घेतले, त्यांच्या भांड्यांना तेल लावून घ्यायचे. इडलीच्या भांड्यात पाणी टाकून त्यात लिंबू टाकायचे. साबुदाणा आधीच मी रात्री भिजवून ठेवला आहे, त्यात मीठ टाकायचे. चांगलं हलवून घ्यायचे ते. सर्व इडलीच्या भांड्यांना तेल लावून झाल्यानंतर त्यात साबुदाणा पसरून टाकायचा आहे. ज्याप्रमाणे आपण इडल्या वाफवून घेतो तसंच हे वाफवून घ्यायचं आपल्याला. या पापड्यांना जास्त वेळ लागत नाही, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. झटपट होणारे पापड आहेत. सगळ्या भांड्यांमध्ये साबुदाणा पसरून ठेवायचं आहे. जाड असं नाही टाकायचं, एकदम पातळ असंच ठेवायचे. जाड ठेवल्यामुळे ते व्यवस्थित तळले जात नाहीत ते, म्हणून पातळ असं लेअर करून पसरून ठेवायचे ते. आता आपण वाफवून घेणार आहे ते. दोन मिनटातच वाफवून होतात. वाफवून झाल्यानंतर आपण ते थंड करणार आहे पहिला. लगेच काढायचं नाही, आता ते तुटतात ते. तुम्ही ते चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने पण काढू शकतात ते. आता आपण हे थंड होऊन देऊया प्लेट पहिला. एका ताटाला तेल लावून घ्यायचे, त्याच्यामुळे ते चिपकणार नाही. जास्त तेल नाही लावायचं, थोडंच लावायचं. तुम्हाला जर चमच्याने काढायचं असेल तर चमच्याने पण काढू शकता किंवा हाताने. सहज निघतात ते पापड. सगळे पापड ताटामध्ये काढून घ्यायचे. हाताने काढायच्या आधी थोडंसं हाताला तेल लावायचे, त्याच्यामुळे ते चिपकणार नाही. हाताने या पद्धतीने काढून घ्यायचे. आता हे आपण उन्हात ठेवणार आहोत एक दिवस. 2-3 तास ठेवले तर ते वाळून जातात. सगळे आपण व्यवस्थित काढून घेऊया. आता आपण हे उन्हात ठेवणार आहोत. उन्हात ठेवून आपले हे चांगले वाळलेले जातात. तुम्ही बघता एकदम असे चमकतात तिथे. तुम्हाला मी तळून पण दाखवणार आहे. त्याला जास्त काही सामान लागत नाही, फक्त मीठ आणि साबुदाणाच लागतो आहे. एकदम चांगली फुगलेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. अगदी 10 मिनिटातच हे पापड होतात. फक्त साबुदाणा भिजायला थोडा वेळ लागतो. हे झाले आपले साबुदाणा पापड. एकदम झटपट होणारे असे साबुदाण्याचे पापड तुम्ही वर्षभर तर असे बनवून ठेवू शकता. एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत. साबुदाणा पण चांगला फुगलेला आहे आपला.